नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खंबाटा कंपनीतील 3000 कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलं। माजी खासदार निलेश राणे यांनी केला घणाघाती आरोप। माजी खासदार निलेश राणे यांनी खंबाटा संदर्भात आपल्यावर केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे। राणे पिता पुत्रांनी आमच्या नादी लागू नये, खासदार विनायक राऊत यांनी सुनावले खडे बोल। आणि एक राज्य एक चलन मोहिमेअंतर्गत रत्नागिरी इथं ई-चलन मशीनचा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। या नंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। खंबाटा कंपनीतील सुमारे 3000 कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं असल्याचा गंभीर आणि सनसनाटी आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे। खंबाटा एव्हिएशनचे कामगार आणि खंबाटा एव्हिएशन मध्ये झालेला भ्रष्टाचार, आमचा थेट जो आरोप होता तो खासदार विनायक राऊतवर होता। सामाजिक कार्यकर्त्या सौ अंजली दमानिया यांनी पण जो आरोप केला होता तो थेट खासदार विनायक राऊत आणि उद्धव ठाकरेंवर केला होता। जवळपास 2700 कामगार देशोधडीला लावले या खासदारांनी। रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्वाभिमानचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर खंबाटा प्रकरणी कडक शब्दात टीका करत सुमारे 50% कामगार कोकणचे होते, परंतु त्यांच्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलं नसल्याचे पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं। त्याच्यापैकी अनेक जे कामगार होते ते आपल्या कोकणातले आहेत, त्याचा प्रत्यय तुम्हाला यावा, ते तुम्हाला दिसावेत म्हणून आज समोरून जे आज कामगार त्या कंपनीच्या बाहेर आहेत, जवळपास 2700 कामगार हे कंपनीच्या बाहेर आहेत, त्यांना विचारण्यासाठी पण कोण आज गेलेलं नाही। ती खंबाटा एव्हिएशन एक परदेशातली कंपनी, त्या मालकाला परत इथे आणण्याचं पण काम कोणी घेतलेलं नाही। भारतीय कामगार सेनेची ती युनियन आणि ते युनिट सांभाळायचं काम सर्वस्व हे खासदार विनायक राऊतवर होतं। जो युनिट चालवतो एका युनियनमध्ये त्याच्याकडे सर्वस्व अधिकार असतात आणि जो सामाजिक कार्यकर्ता सौ अंजली दमाने यांनी आरोप केले की खंबाटा कंपनीकडून डायरेक्ट एका खासदारांच्या संस्थेला चेक मिळालेला आहे, पैसे मिळालेले आहेत। एवढा मोठा भ्रष्टाचार हा एकटा माणूस, हा एकटा खासदार विनायक राऊत करू शकतो। या पत्रकार परिषदेमध्ये निलेश राणे यांच्या समवेत उपस्थित असलेल्या खंबाटामधील काही कर्मचाऱ्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली। सुनील तळेकर, सुनील बळीराम तळेकर, खंबाटा एव्हिएशन कंपनी आज गेली 2.5 वर्ष बंद होऊन
त्याचा पाठपुरावा तर कोणी केलाच नाही. पण ती पाठपुरावा करण्याचा अधिकार ॲक्च्युली तसा भारतीय कामगार सेनेचा होता आणि ती नेतृत्व करत होते आणि ते नेतृत्व त्याचं ॲक्च्युली खासदार विनायक राऊत करत होते. आणि 2.5 वर्ष झाली कंपनीनी बंद होऊन आणि म्हणजे 2763 कामगारांना एका रात्री देशोधडीला लावलं. पण मी म्हणेन 2763 कामगार देशोधडीला न लागता त्यांच्या मागे असलेलं कुटुंब मिळून असे 11,000 ते 12,000 लोक त्या एका रात्री देशोधडीला लावण्याचं काम ह्या विनायक राऊतांनी केलेलं आहे. खासदार विनायक राऊत यांनी खंबाटा कंपनीतील मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला असला तरी आपण मात्र त्यांना नक्की न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही माजी खासदार निलेश राणे यांनी दिली. हा विषय लागू होतो रायगडसाठी पण, बरोबर, काही कामगार तिकडचे पण आहे. आम्ही जिथे गरज असेल तिकडे आमचा कामगार वर्ग जाऊन तिकडे न्याय मागेलच आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही एका व्यासपीठावर आलो. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही काही विषय सोडणार नाही. पण जो खरा चेहरा आहे भ्रष्टाचारांनी बरबटलेला विनायक राऊतांचा, हा जनतेसमोर आणावा याच्या मागचा हेतू आहे. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी केलेले सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे असल्याचा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. एक निलेश राणे यांनी केल्याचं माझ्या ऐकिवात आलेलं आहे. फक्त एकच निलेश राणेंना आपल्या मार्फत मला सांगायचं आहे की खंबाटा युनिटमध्ये 3 युनियन होत्या. त्याच्यापैकी एक भारतीय कामगार सेना, दुसरी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना की ज्या संघटनेत ज्या युनियनचं नेतृत्व आमदार नितेश राणे हे करत होते, आणि तिसरी युनियन होती ऑफिसर्स असोसिएशन, ही माननीय स्वर्गीय शरद राव हे चालवत होते. जी खंबाटा एव्हिएशन जी बंद पडली 2009 पासून ती अत्यंत नुकसानीत चाललेली होती. मालकाने केलेलं दुर्लक्ष, मिसमॅनेजमेंट, आर्थिक बेशिस्तपणा मॅनेजमेंटचा, यामुळे खंबाटा युनियनवर आणि त्याचबरोबर की त्यावेळच्या काँग्रेस राजवटीमध्ये ग्राउंड हँडलिंगची पॉलिसी बनवण्यामध्ये केंद्र सरकारने जी घोडचूक केली त्याच्यामध्ये अनेक वेंडर्स आले आणि जो बिझनेस होता तो बिझनेस स्प्रेड झाला आणि त्यामुळे त्या खंबाटाचा जो आर्थिक डोलारा हा कोसळला. माझ्यावर आरोप करताना माजी खासदार निलेश राणे आपले बंधू आमदार नितेश राणे यांच्याविषयी मात्र काहीच बोलत नाहीत, कारण महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना ही त्यांची होती असं विनायक राऊत म्हणाले. खंबाटाचं प्रकरण सुद्धा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी चौकशी करा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आणि त्याचबरोबर केंद्रीय लेबर मिनिस्ट्रीची जी स्टँडिंग कमिटी आहे त्या कमिटीने सुद्धा खंबाटाची संपूर्ण चौकशी केलेली आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण चौकशीमध्ये मॅनेजमेंटचं निष्क्रियता, मालकाचा बेफिकरपणा हा तिथे निदर्शनास आला आणि त्यामुळे खंबाटाला ह्या अशा पद्धतीने आपला कारभार थंड करावा लागला. हे सत्य आहे. पण हे सत्य असताना पुन्हा एकदा निलेश राणेंना सांगू इच्छितो की जर वेळ मिळाला आणि तुमचं जर पटत असेल तर आपल्या बंधुराजांशी बोला की जे बंधुराज समर्थ कामगार संघटनेचं कारभार करत होते, ॲग्रीमेंट खंबाटाची सही करत होते आणि सोसायटी सुद्धा ते चालवत होते की ज्या सोसायटीमध्ये आजही 2 ते 2.5 कोटी रुपये कामगारांचं देणं आहे. याचं उत्तर द्यावं. राणे पिता पुत्रांनी बेताल वक्तव्य करत मला शहाणपणा शिकवू नये असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी देत नारायण राणे यांच्यावरही टीका केली आणि आपण ही निवडणूक विकासाची असल्यामुळे यापुढे जास्त उत्तर वगैरे न देता जनतेसाठी काम करू असं सांगितलं. ज्या निलेश राणेंच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची मला आवश्यकता नाही. त्यांच्या बेताल वक्तव्याची तर आम्ही दखलच घेत नसतो. त्यांना फक्त ह्यांनी पैसे खाल्ले त्यांनी पैसे खाल्ले, स्वतःचं संपूर्ण काही राजकीय वाटचाल आहे ती अशाच म्हणजे घोटाळ्यामध्ये निष्क्रियतेमध्ये घालवलेल्या ह्या निलेश राणेंनी मला शिकवण्याचं शहाणपणा करू नये. कारण तुमच्या समोर सांगू इच्छितो की स्वतःच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये एकही DRDAची मीटिंग यांनी घेतलेली नव्हती की ज्याचा अध्यक्ष खासदार असतो. 5 वर्षात एकही घेतलेली नव्हती. 5 वर्षामध्ये मिळणारा खासदार निधीपैकी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतला 2,32,00,000 रुपये हे मी वापरलेले आहेत. ह्या माझ्या कारकिर्दीत वापरलेले आहेत.
त्यामुळे स्वतः निष्क्रिय असणार, स्वतः कुठेतरी मस्तीमध्ये वावरणाऱ्या ह्या माणसाने मला शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खंबाटा प्रकरणानं पुन्हा डोकं वर काढल्यानं हा विषय तुम्हाला त्रासदायक ठरू शकेल का, असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिवसेना खासदार विनायक राऊत नेमकं काय म्हणाले ते आता पाहूया. पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. होऊ शकत नाही कारण त्या कामगारांना सुद्धा अधिकाधिक कामगारांना इतरत्र सुद्धा नोकऱ्या देण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने केलेलं आहे. फक्त जे देणी आहेत ती देणी सुद्धा न्यायालयामध्ये ते प्रकरण प्रलंबित आहेत. प्रॉपर्टी अटॅच करण्याचे आदेश न्यायालयाकडे मागितलेले महाराष्ट्र सरकारने सुद्धा तशा पद्धतीची न्यायालयामध्ये मागणी केलेली आहे. कंपनी बंद करण्यामध्ये फायनान्शियल मिसमॅनेजमेंट आणि मालकाने व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे प्रत्येक प्रश्नाला हात घालायला माझी काय हरकत नाही. पण लोकसभेची निवडणूक असल्यामुळे देशहिताचा प्रश्न महत्वाचा असला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व आम्ही करतो तो प्रश्न महत्वाचा असला पाहिजे. आणि ज्या लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व आम्ही करून लोकसभेत जातो त्या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा करता येईल याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. मी आजपर्यंत काय केलं आणि भविष्यामध्ये मी या लोकसभा मतदारसंघासाठी काय करणार. दरम्यान रत्नागिरी येथील स्वाभिमानच्या जाहीर सभेत नारायण राणे यांनी सेना भाजप आणि आघाडीच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांचा आतून पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलं होतं. परंतु राणेंच्या त्या भूलथापा असल्याचा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मोठे राणे असे म्हणाले की भाजप सेना आघाडीचे अनेक नेते कार्यकर्ते मला आतून सपोर्ट करतात. नेमकं खरे अर्थ काय? शिवसेना भाजपकडे अद्यापही गद्दारी आणि बेईमानी शिरलेली नाहीये जी मोठ्या राणेंच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती काका जोशी यांनी कार्यकर्त्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे सादर केला. रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव हे पर्ससन मच्छीमारांकडून महिन्याला 1 कोटीचा हप्ता घेऊन त्यांना पाठीशी घालतात असा खळबळजनक आरोप मच्छीमार नेते आप्पा वांदरकर यांनी केला आहे. पूर्ण करा 1 कोटी कोणाला दिले जातात? पालव फिशरी डिपार्टमेंटला 1 कोटी रुपये हप्त्यात दर महिन्याला जमा करून दिला. पालव फिशरी डिपार्टमेंटला 1 कोटी रुपये हप्त्यात दर महिन्याला जमा करून दिला. पालव फिशरी डिपार्टमेंटला 1 कोटी रुपये हप्त्यात दर महिन्याला जमा करून दिला. आता पालवकडे जे जातं ते कोण बघा. गेल्या काही महिन्यांपासून पर्सिसनद्वारे मच्छीमारी करणारे आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आप्पा वांदरकर यांनी पालव यांच्यावर सनसनाटी आरोप केला. कायदा कशासाठी केलेला? आज ही वस्तुस्थिती एवढी आहे की पर्सनवाले ट्रॉलिंगवाले 2-2 महिने बंद आहे. बंदरावरती 2-2 महिने बंद आहे. त्यांची उपासमारीची वेळ आली आहे. आणि पर्सनवाल्यांची परिस्थिती बघा. आमचा पर्सनला विरोध नव्हता पण LED लाईट वापरायला लागला त्याच्यामुळे आमचा आता पर्सनला सुद्धा विरोध आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर मच्छीमारांनी कशासाठी जगायचं, काय करायचं? आणि आज जे हे एवढ्या याच्यात साहेबांनी दिल्लीपर्यंत त्यांना नेलं, पर्सनवाल्यांना नेलं, आणलं मुंबईत सगळ्यांकडे. पण तेच पर्सनवाले तुम्ही आपल्या पत्रकारात त्यांनी मुलाखती दिल्या त्याच्यात काय ह्या नेत्याने आमच्यासाठी काय केलं, आम्ही बहिष्कार करतो, ही त्यांचीच भाषा आहे. आणि त्यांनी ते आज जेटीवर जे सांगतात ना आम्ही एवढे पैसे काढतो ह्याला पालव जबाबदार आहे. पालव सांगतो हे तुम्ही असं करा तसं करा. जेटीवर ते सगळे पर्सनवाले बोलतात की आम्ही एवढे पैसे देतो, आमच्या विरोधात कोण बोलू शकत नाही. कुठला अधिकारी ते पालव नेतो पालव पैसे 1 कोटी रुपये महिन्याला जमा केले जातात. आमदार उदय सामंत यांनी श्री वांदरकर यांच्या तक्रारीची दखल घेत श्री पालव यांची निवडणुकीनंतर बदली केली जाईल असं सांगितलं. पण 23 तारखेनंतर स्वतः रामदासभाई कदम जे शासनातले पर्यावरण मंत्री आहेत त्यांचं महादेव जानकर यांची बोलणं झालेलं आहे. आणि 23
काय ते मेल आहे आचारसंहिता संपल्यानंतर आमची सगळ्यांचीच मागणी आहे की पालव इथे असता कामा नये, पालवची बदली करावी किंवा पालवला मग आयुक्त करावं किंवा अन्य काय करावं, काय पण करावं, पण रत्नागिरीमध्ये असता कामा नये. आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे. पण हे जर सांगायला आम्ही कोणाला गेलो तर मनातली इच्छा असते तरी ते काय होऊ शकत नाही. पण पालवला इथनं हलवण्याचा निर्णय स्वतः रामदासभाई कदमांनी घेतलेला आहे. एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांना आम्ही कधीच पाठीशी घातलं नाही असं आमदार उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि या विषयाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहन आमदार उदय सामंत यांनी केलं. एलईडी बंद करावा म्हणून सगळ्यात पहिली जर भूमिका कोणी घेतली असेल या कोकणपट्टीमध्ये तर ते रामदासभाई कदमांनी घेतलेली आहे. लक्षात आलं का? जे आहे ते आहे. आणि त्यांनी आम्हाला पण सांगितलेलं आहे. आम्हाला पण अनेक वेळा त्यांनी फोन केला, उदय बाबा हा तुझ्या नावाचा उपयोग करतो, पण त्यावेळी त्यांना पण आम्ही पुरावे करून दिलेले आहेत. मी असलं काय ताकाला जाऊन भांडं लपवत नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, जे काय असेल ते माझ्या मतदारसंघातले मच्छीमार असल्यामुळे मला हक्काने येऊन सांगावं. त्याचं राजकीय भांडवल कोणी करू नये. पालवला कोण नाही. पालवच्या बदलीचं पहिलं पत्र मी शासनाकडे देऊन त्याची कॉपी आपांकडे दिला. आपण काही मच्छीमारांना दिल्ली इथं घेऊन गेलो होतो हे खरं आहे, परंतु आपण का गेलो होतो याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली. आपल्याच एका मच्छीमार घटकाला काहीतरी खोटं नाटं सांगून झुंजवणं हे पाप आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे शिवसेनेचं मत आहे. आणि म्हणून पर्सिस्टंटचे अध्यक्ष इथे आहेत, आप्पा देखील इथं आहेत. मी आता पुन्हा एकदा असं सांगतोय की समुद्रातली एलईडी बंद होण्यासाठी खासदारांचं पण मत सकारात्मक आहे आणि माझं मत देखील सकारात्मक आहे. आम्ही जे दिल्लीला गेलेलो होतो ते विकास शेठ आणि त्यांच्या सहकार्याची अशी भूमिका होती की 31 डिसेंबरपर्यंत जी आम्ही मासेमारी करतो त्याची मुदत आम्हाला एप्रिलपर्यंत वाढवून द्या, अशा पद्धतीची मागणी होती. त्यासाठी आम्ही राधामोहन साहेबांची भेट घेतली. पुनर्वसन आणि पुनर्वसन. बरं, पुनर्वसन करताना पर्सिस्टंटवाल्यांचंच करा असं सांगितलं का सावंतांनी, विकास अडचणी? त्यांनी काय सांगितलं, विकास शेट्टी आणि त्यांच्या संघटनेने सांगितलं की जो मच्छीमार घटक आहे, ज्या मच्छीमार घटकावर आज अन्याय होतोय, त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्या प्रत्येक मच्छीमाराला आपण पुनर्वसनाचं काहीतरी निर्माण करून द्या, हीच पर्सिस्टंटवाल्यांची मागणी होती. असं त्यांनी कुठेही सांगितलं नाही की पारंपरिकवाल्यांचं पुनर्वसन करू नका, फक्त पर्सिस्टंटवाल्यांचंच करा, रापणकारांचं करू नका, होंडावाल्यांचं करू नका. आणि म्हणून काही लोक जे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत तो गैरसमज दूर व्हावा यासाठी पारंपरिक मच्छीमारांच्या नेते मंडळींना देखील मी आज बोलवलेलो. पर्सिस्टंट मच्छीमारांचे नेते विकास सावंत यांनी मात्र आम्ही नियमानुसारच मासेमारी करत आहोत असं म्हणाले. पर्सनली सांगतो, याच्यामुळे दोनच माणसं मी ओपनली सांगितले. बरं, सुर्वे आणि आपला तो राजड्यातला आपला नाव काय तो अवस्था, त्यांनी पुरा फोटो काढून ओपनमध्ये दाखवले कुठे दिल्लीची. हा मला टी व्हीवर दाखवलं दिल्लीची. मग ते कशाने गेलो काय गेलो तुम्ही तिथली माहिती मागवा ना. तुम्ही कुठचे फोटो दाखवता सांगतात ना आम्ही लाईटीसाठी गेलो होतो, हे चुकीचं आहे ना. ह्या गोष्टीमध्ये राजकारण आम्हाला मच्छीमारांना आपोआप झवडून मतदार घेणं चुकीचं आहे ना. हा विषय तुम्हाला एलईडी आम्हाला पहिल्यापासून विरोध, आमचा विरोध आहे. आम्ही लाईटी लावत नव्हत्या, आम्ही बंद केलेली आहे. पण आता बाहेरच्या लोकांच्या येऊन लाईटी लावतायत, त्यांचं कोण बंदोबस्त करतोय? मग आम्ही धंदे करायचे, स्थानिक मच्छीमारांनी काय करायचं? कोस्टल एरिया बंद करा ना. मुंबईपासून ते कन्याकुमारी लाईट बंद करा. आमचं काय म्हणणं, आमचं पहिलं आपण माझं पहिलं तेच मत आहे, आपण एलईडीला विरोध करायचा आहे. हाच मुद्दा. आम्हाला परवडत बी कोणी करत बी नाही आणि परवडत बी नाही कोणाला. पण त्यांना कसं परवडतं, ते येऊन 5-5, 10-10, 15-15 दिवस बाहेर येऊन थांबतात. म्हणजे नियम आपल्याला लागू होतो, त्यांना होत नाही. दुसरं सांगतो दिनेश, आपल्या एक राज्य एक चलन मोहिमेअंतर्गत रत्नागिरी इथं सुरू करण्यात आलेल्या ई चलन मशीनचा शुभारंभ पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते मारुती मंदिर रत्नागिरी इथं करण्यात आला.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ई चलनाद्वारे कारवाई करण्याची मोहीम राज्याच्या अनेक भागात सुरू करण्यात आली आहे। आता ही सुविधा रत्नागिरी येथे सुरू करण्यात आल्यानं वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होऊन वाहतुकीलाही काही प्रमाणात शिस्त लागेल असं पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे म्हणाले आणि या प्रणालीची माहिती दिली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपासून आपण कम्प्लिटली पेपरलेस आणि सेंट्रलाइज म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी जी वन स्टेट वन चलान ही संकल्पना राबवण्यात येत आहे। काही युनिटमध्ये कमिशनरेटमध्ये पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे, परंतु जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात अजून होणे बाकी आहे। त्यात आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण आजपासून इतर जिल्ह्यांच्याही अगोदर या ई चलानची सुरुवात केलेली आहे। या चलानच्या माध्यमातून आपण आता पावती पुस्तकं पूर्णपणे बंद करत आहोत, पहिला मुद्दा। दुसरं, राज्यामध्ये कुठेही वाहन चालकाला किंवा वाहनाच्या अगेन्स्ट जर गुन्हा दाखल केला गेला, वाहतुकीच्या संदर्भातील चलान जर फाडलं गेलं तर त्याची माहिती आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे या डिव्हाइसवर ऑटोमॅटिकली मिळते। प्रत्येक आजपर्यंत एखाद्या वाहनावर यापूर्वी किती चलान फाडले गेले याची माहिती नसायची, परंतु आता मात्र दरवेळी त्यांच्यावर चलान फाडताना यापूर्वी त्याच्यावर किती चलान फाडले गेले आहेत त्या वाहनावर हे निश्चितपणे लक्षात येऊ शकतं। आणि या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते। मागे एक पक्का लाईनीचा बसलेला माणूस पाहिजे। ई चलन दंड वसुलीसाठी 50 मशीन वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या असून आता पुस्तकाद्वारे पावती न फाडता थेट ई चलनाद्वारे कारवाई केली जाणार आहे। पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानं भारत शिक्षण मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली। यावेळी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, पदाधिकारी नमिता कीर, सुनील वंजू, रोटरीचे अध्यक्ष मुकेश गुप्ता, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील, उपमुख्याध्यापक मिलिंद कदम, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार आदी उपस्थित होते। या प्रसंगी विजय वाघमारे आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ग्रंथपाल मंदार खेर यांचा सत्कार पटवर्धन हायस्कूलतर्फे भेटवस्तू देऊन करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। शिक्षकांचा किती परिणाम होतो आपल्या विद्यार्थ्यांवर, म्हणून शिक्षकाने खूप चांगल्या प्रकारे, आणि हल्ली जो शिक्षक म्हटला की शिक्षक त्याला हा नमस्कार करायलाच पाहिजे। आणि वाघमारे सरांसारखे ज्यावेळी मला वाटतं दुसरावी कार्याध्यक्ष होतो त्यावेळी ते मुख्याध्यापक म्हणून झाले, आणि आमचा कायम मी त्याला फारसा कमी संस्थेच्या ऑफिसमध्ये कधी बोलवत नसे, मी जात असे,
तर ते अच्युतराव शंकरराव पटवर्धनच्या खुर्चीवर बसतात. शिक्षकाला आपण मान द्यायला पाहिजे. यावेळी विजय वाघमारे यांना त्यांच्या गावाकडील मंडळी, नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती विजय वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यावेळेला लक्षात आलं की पटवर्धन हायस्कूल हे एक महाराष्ट्रातलं आणि या रत्नागिरी शहरातलं एक वेगळी आगळी शाळा आहे आणि की ती शाळा ही पूर्वपार अच्युतराव पटवर्धन यांची शाळा म्हणून तिचं नावलौकिक या ठिकाणी आहे. आणि म्हणून की ज्या वेळेला तो इतिहास पाहिला त्यावेळेला लक्षात आलं की अशा शैक्षणिक संस्थेमध्ये काम करण्याचं जर आपणाला भाग्य लाभलं तर त्याच्यासारखे भाग्यवान आपणच असा हेतू मनात धरला. आणि त्या कालावधीमध्ये जोग सर आणि टिकेकर सर, जोग सर हे मुख्य सांगलीचे, मूळ सांगलीचे ते. आणि मी ज्या वेळेला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलो त्यावेळेला सरांनी विचारलं की बाळा कुठून आलास. त्यावेळेला सांगितलं की सर सांगलीतूनच आलो आहे. त्यावेळेला माझाही प्रवास सुरुवातीला मलाही असंच वाटत होतं की मी इतक्या लांब कसा काही राहू. परंतु मी 30-40 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर मी आजही या शैक्षणिक संस्थेत आणि भारत शिक्षण मंडळात कार्यरत आहे. कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसंच सोनाली सावंत, विनायक हातकमकर, श्रीराम भावे, सौ मनीषा वाघमारे, श्रीमती बन्निकोप आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खंबाटा कंपनीतील 3000 कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलं. माजी खासदार निलेश राणे यांनी केला घणाघाती आरोप. माजी खासदार निलेश राणे यांनी खंबाटा संदर्भात आपल्यावर केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे. राणे पिता पुत्रांनी आमच्या नादी लागू नये, खासदार विनायक राऊत यांनी सुनावले खडे बोल. आणि एक राज्य एक चलन मोहिमेअंतर्गत रत्नागिरी इथं ई चलन मशीनचा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.